त्यानंतर अरविंद शिक्षसे सर PSI 2022। मी सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। सर्वप्रथम धन्यवाद सर की पहिल्यांदा मी मनोगत व्यक्त करतोय माझं, आणि ते पण ब्रँड ऑफ MPSC कोळंबे सरांच्या समोर। आता ऍक्च्युली माझ्याबद्दल सांगायचं जर म्हटलं, आता तुम्ही असाल की MPSC करणारे जेन्युइन असणार तुम्ही। आता माझी सुरुवात आहे, मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो, क्लब क्रिकेट खेळायचो मी, गावाकडे क्रिकेट वगैरे टुर्नामेंट खेळायचो, जिल्ह्याला खेळायचो, आणि क्रिकेटर होण्यासाठी मी पुण्यामध्ये आलेलो। म्हणजे माझं गोल होतं क्रिकेटर व्हायचं। इथं आल्यानंतर मी क्लब क्रिकेट खेळलो, युनिव्हर्सिटीकडनं क्रिकेट खेळलो, पण मला जे अपेक्षित यश हवं होतं ते नाही भेटले, मला इंजुरी झाली। म्हणजे मी माझा प्रवास सांगतो MPSC कडे कसा आलो मी, काय झालं माझं। देन काय झालं की मला इंजुरी झाली, आणि इंजुरी झाल्यानंतर मी एक लेफ्ट आर्म पेस बॉलर होतो, आणि त्याच्यानंतर मी काय केलं की इंजुरीमधून ठीक झालो थोडा, मी म्हटलं की आता चला बॅकअप काहीतरी करावं, म्हणून मी काय केली, पोलीस भरती ट्राय केली। पोलीस भरती ट्राय केली, पण माझं काय व्हायचं, प्रत्येक वेळेस लॉंग जम्पचा लफडा व्हायचा माझं, आणि मी कधी रिटर्नला क्वालिफाय व्हायचं नाही। आणि त्यानंतर काय झालं की मी MPSCचा फॉर्म असाच भरलेला पोलीस भरतीच्या अभ्यासावर, आणि मी पास नाही झालो, पण ठीकठाक पैकी मार्क पडले मला, आणि मला असं वाटलं की हे हो सकता है। आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली अभ्यासाला, आणि मग अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी मग काय करायचं, कुठले पुस्तकं, मग अर्थशास्त्र रंजन कोळंबे सर, पॉलिटी रंजन कोळंबे सर, इतिहास रंजन कोळंबे सर, हा प्रवास चालू केला मी। मग सुरुवातीला मला काही झेपवलं नाही, म्हणजे सुरुवातीला अभ्यास केला मी, पण मला काही कळलं नाही की काय वाचायला पाहिजे, काय नाही, कसं अनालिसिस करायला पाहिजे, काय नाही। आणि नेमकं लॉकडाऊन पडलं। लॉकडाऊन पडल्यानंतर मी गावाकडे गेलो। गावाकडे गेल्यानंतर माझं कसं झालं की मी एका रूममध्ये बंद होतो, आणि मी अभ्यास चालू केला तिथनं। 2021ची प्री परीक्षा पास दिली, प्री परीक्षा दिली मी, आणि माझा 0.75 पूर्व परीक्षेचा रिझल्ट गेला माझा, 0.75। त्याच्यानंतर मी त्याच वेळेस ठरवलं की रिझल्ट जरी माझा गेला, म्हणजे मी परिपूर्ण तयार झालं नाही। म्हणजे इथं बऱ्यापैकी बरेच विद्यार्थी असतील असे की तयारी करणारे असतील, त्यांना कधीतरी अपयश आला असेल, कुठेतरी थोड्या मार्काने गेला असेल। हा, फक्त एवढंच विचार करा की आपण परिपूर्ण तयार झालेलो नाही, म्हणजे जोपर्यंत आपण तयार होत नाही तोपर्यंत आपण या परीक्षेमध्ये पास होत नाही। 2022ला, आणि तुम्हाला एक सांगतो की आता तुम्हाला वाटत असेल की 2021 हा माझा लास्ट अटेम्प्ट होता PSIचा, कारण मी उशिरा सुरुवात केली होती, आणि त्याच्यानंतर कोरोना पॅन्डेमिकमुळे जो काही रिलॅक्सेशनचा जो भेटला होता चान्स, आणि त्याच वेळेस ठरवलं होतं मी की यावेळेस मी कुठल्याही फेजमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये, फिजिकलमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये मी कुठंच कमी नाही पडणार। मी सर्वस्व झोकून दिलं, सर्वस्व म्हणजे सर्वस्व। माझ्या डोक्यामध्ये झोपताना, उठताना, सगळ्या गोष्टी करताना फक्त केवळ आणि केवळ एकच ध्यास होता की पूर्व परीक्षा कशी पास करायची। पूर्व परीक्षा झाली, पूर्व परीक्षा पास झालो मी। जो कट ऑफ होता तो कट ऑफ कॅटेगरीतनं होता, मी ओपनमधून कट ऑफ क्रॅक केला। मेन्सला चांगले मार्क पडले मला, इंटरव्ह्यूला मार्क चांगले मला, इंटरव्ह्यूला टॉपचे मार्क 28 असतात, मला 26 मार्क पडले इंटरव्ह्यूला। फिजिकल चांगलं झालं माझं, आणि त्याच्यानंतर आता बार्टी सोबत कसं कनेक्शन आलं याचा मला खरंच काही फायदा झाला। ज्यावेळेस माझं मेन्स एक्झाम झाली होती, माझे सर्व एक्झाम वगैरे झाली होती, आणि त्याच्यानंतर माझं फिजिकल होणार होतं, तर मी बार्टीचा फॉर्म भरला, आणि माझं इथं निवड वगैरे झाली। निवड झाल्यानंतर मी ठरवलं होतं की ज्या सरांचे मी पुस्तक वाचलीत तेच सर जर मला प्रत्यक्ष जर भेटत असतील समोर, तर म्हटलं इथंच ऍडमिशन घ्यायचं। म्हणजे मला कसं होतं की मी असं काही, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट माझी क्लिअर होती असं नाही, पण म्हटलं चला आता तर चला रिटर्नमध्ये चांगले मार्क भेटतील, माझ्या कन्सेप्ट क्लिअर होती काही गोष्टीबद्दल। मग बार्टीमध्ये इथं ऍडमिशन घेतल्यानंतर जे काही स्टायपन भेटत होतं त्याचा खरोखर जर मी फायदा करून घेतला असता तर माझ्या डाएटमध्ये, कारण माझं ऑक्टोबरला प्री झालेली आणि मे मध्ये माझी मेन्स झालेली, तर हे 6-7 महिन्यामध्ये
जर खरोखर जर फायदा करून घेतला असेल तर तो डाएटमध्ये. कारण वर्कआउट करते वेळेस जे काही आपल्याला सप्लिमेंट लागतं, प्रोटीन लागतात, तर त्याच्यासाठी जे काही पैसे लागणार होते ते पैसे मला याच्या थ्रू झाले. म्हणजे सुरुवात माझी सरांच्या पुस्तकापासून झाली आणि मला वाटतं की कितीतरी वेळेस 15 वेळेस सरांचे पुस्तक वाचून काढले असतील. म्हणजे माझे असं आहे की इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि हिस्ट्रीच्या पुस्तकावर कुठं जागा सुद्धा नाही अशी की मी कुठं असं काही ब्लँक सोडले. असं परत 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 काहीतरी व्हॅल्यू एडिशन त्याच्यात करत राहिलो, त्यालाच रिवाइज करत राहिलो मी. आणि 1 ऑगस्ट 2024 मध्ये माझी PSI पदी निवड झाली. मग मला एवढं सांगावंसं वाटतं मित्रांनो की माझं काय होतं, मी प्रोफेशनल क्रिकेटर होतो, त्याच्यानंतर मी इकडे स्विच झालो. म्हणजे माझं बॅकग्राऊंड काहीच नव्हतं. माझा आणि शिक्षणाचा संबंध 7 ते 8 वर्ष माझा संबंध नव्हता काहीच. मला इकॉनॉमिक्सचं माहित नव्हतं, माहित नव्हतं का कशाचंच काही माहित नव्हतं. मला सरपंच काय असतो, आमदार काय असतो, खासदार काय असतो, काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी शून्यापासून सुरुवात केली. म्हणजे असं म्हणता की एक मशीन असते एक, की ती गंजली मशीन आता ती फेकून द्यायला आली. ती जर समजा एखादी गाडी असते ना, इंजिन सगळं खराब झाले आणि ती जर गाडी जर समजा जिंकू शकते, तर तुमचं तर नवीन इंजिन आहे, ब्रँड आहात तुम्ही. तुम्ही कुठल्या कुठे जाऊ शकता. तुम्हाला जर समजा जर तुम्हाला मार्क कमी येत आहेत, तुम्ही स्वतः सिंहावलोकन करा. तुम्ही मला जेव्हा 2020ला जेव्हा एक्झाम दिली होती, मला फक्त 27 मार्क होते प्रीला. त्याच्यानंतर मी म्हटलं की माझं कुठं जात आहे, काय होतं माझं. 2021ला मला 44 मार्क होते आणि 2022ला मला 56 मार्क होते. म्हणजे मी काय करत राहिलो की चुका माझ्या कुठं होत आहेत, काय होतात, त्याच्यावर मी काम करत राहिलो. आणि मला असं वाटतं की इथं असणारे माझ्यापेक्षा पण हुशार असतील, माझ्यापेक्षा पण तुम्ही खूप बुद्धिवान आहात. पण तुम्हाला जरी तुमच्या अपेक्षेनुसार यश भेटत नसेल, तर तुम्ही तुमचं सिंहावलोकन करा, तुमच्या चुकावर काम करा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा. मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद. पुनश्च एकदा भगीरथ अकॅडमीचे धन्यवाद. आणि सरांनी मला एक वेळ डेक्कनला भेटले होते सर. मी सरांसोबत थांबून सेल्फी घेतलेली की सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, की ज्यांची पुस्तकं मी वाचायचो ते प्रत्यक्ष मला भेटल्यासारखे. सो आय वॉज हॅपी ॲट दॅट टाइम. थँक्यू सर.